हॅलो मित्रांनो, मी तुम्हाला माझी पोझिशन दाखवतो, पण त्याआधी मी एक मूव्हिंग एव्हरेजचा ना ह्या वीकचा मी अपडेटेड व्हिडिओ बनवला आहे. म्हणजे ह्या वीकमध्ये त्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला प्रॉफिट झालं आहे की लॉस झाला आहे याचा कंप्लीट ॲनालिसिसचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. तर त्यासाठी नोटिफिकेशनसाठी तुम्ही चॅनलला हवं तर सबस्क्राईब करू शकता. ठीक आहे, चला आता व्हिडिओकडे जाऊया. मी तुम्हाला सांगतो मागच्या ह्या फ्रायडेला माझा प्रॉफिट झाला की लॉस झाला ते. अगर तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल ना तर तुम्हाला क्लिअर दिसेल की माझा 1000 रुपये लॉस झाला. ओके, पण मी हा लॉस, आता तुम्ही सगळेजण बोलता तुम्ही फक्त प्रॉफिट दाखवता, तर त्यामुळे हा की लॉसचा मी व्हिडिओ का पाठवतो आहे, कारण काय असतं, मला तुम्हाला रिस्क रिवॉर्ड किती इम्पॉर्टंट आहे ना ते सांगायचं. मी प्रत्येक वेळी माझा लॉस शेअर करतो, मी प्रॉफिट तर शेअर करतो, आणि तुम्ही माझ्या शॉर्ट्समध्ये बघत असाल तर मी लॉसही माझ्या शेअर करतो. आणि तुम्ही हा या व्हिडिओचा ॲनालिसिसचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर मी आय बटनमध्ये नक्की देईन. पण रिस्क रिवॉर्ड हा किती इम्पॉर्टंट आहे यासाठी मी तुम्हाला अजून एका माझा लॉसचा व्हिडिओ शेअर करतो, तो पहा. कारण मी लॉस बघितला असेल तर मी आता इकडे 1K, पण मी जेव्हा प्रॉफिट घेतो तेव्हा 8000 रुपये 10,000 रुपये मी असा प्रॉफिट घेतो. आता ह्या वीकचा माझा प्रॉफिट आहे 11,000च्या वरती माझा प्रॉफिट झाला. ठीक आहे, चला आता मी तुम्हाला सांगतो माझी एंट्री कुठे झाली, माझे SL कुठे हिट झालं ते सांगतो. अगर तुम्ही डेली कॅन्डलवरती जाऊन बघाल ना, मी तुम्हाला जसं सांगितलं की एकदम गॅप डाऊन ओपन झालं तर मी पूर्णपणे निगेटिव्ह आहे मार्केटमध्ये. मार्केट माझ्या साईडने जो गॅप ओपन झाला, बरं गॅप डाऊन ओपन झाला जसं हवं तसं. मी माझी पहिली एंट्री ना इकडे डाऊन साईडला, एकदम डाऊन साईडला घेतली. म्हणजे हा जेव्हा खाली जात होता ना, मी एकदम डाऊन साईडला एंट्री घेतली. 9:16 की 17 मिनटात मी एंट्री घेतली क्विक मोमेंटममध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही 1 मिनिटाच्या कॅन्डलवरती जाल ना तर माझी एंट्री कुठे ॲक्टिवेट झाली ना ते मी तुम्हाला सांगतो. माझा फ्री ट्रेडमुळे माझा एक SL गेला, कारण मी एंट्री कुठे घेतली आणि माझी एंट्री ॲक्टिवेट कुठे झाली कोणत्या प्रीमियमला ते तुम्हाला सांगतो. तुम्ही आता इथे बघाल माझी एकदम टॉपला एंट्री ॲक्टिवेट झाली. मार्केट जसं वरती झालं आणि जसं खाली आलं तर मी एंट्री घेतली इकडे. पण आणि इकडे एंट्री घेतली तेव्हा माझा प्रीमियम होता 186चा. ओके, जो 21,850चा जो तुम्हाला दिसतो आहे ना तो माझा प्रीमियम होता 186चा, पण तो माझा कॅच झाला 166ला. ओके, म्हणजे 20 पॉईंटचा मला फ्री ट्रेड लागला तो. आणि त्याच्यामुळे काय आलं माहिती आहे, माझी एंट्री इकडे ॲक्टिवेट होऊन इथे आला ना तरी माझा लॉस आहे ना 100 रुपये मला लॉस दिसत होता एका लॉटवरती. मी एकच लॉट मारलेला, तर एक लॉट कॉल केलेला. तर इकडे मी इकडे मायनसमध्ये होतो. तेव्हा मला काय आलं की आता हा उपयोग नाही, माझा SL जाणार. पण तरी मी थांबलो, कारण मी जसं बोललो मी मॅक्झिमम 2 एंट्री घेणार, 2 एंट्रीच्या वरती मी एंट्रीज घेणार नाही. ओके, जसं मी सांगितलेलं. जसं इथून वरती गेला ना तर इथे माझा एक SL गेला, बरोबर. आणि मी दुसरी एंट्री तुम्ही बघाल 21,900चा फक्त 10 रुपये माझा लॉस दिसतो ना, ते एंट्री मी कुठे घेतली मी तुम्हाला सांगतो. अगर तुम्ही बघाल जसा त्याचा हाय ब्रेक केला ना, डे हाय जसा हाय ब्रेक केला तर त्याने ना इथूनच वरती जायला पाहिजे. त्याने एक रेड कॅन्डल बनवली. ठीक आहे, जशी रेड कॅन्डलचा लो ब्रेक केला ना, मी माझी एंट्री इकडे परत एकदा कॉल सेल केला. आणि इथे येईपर्यंत मला 800 रुपये प्लस दिसला मार्केटमध्ये. तर मी विचार केला की आता 800 रुपये प्लस तर झालं, अगर मार्केटला खाली जायचं असेल ना तर तो इथे साईडवेज होऊन खाली जाईल, किंवा एवढा वरती जाणार ना माझा SL घ्यायला, बरोबर. SL माझा गेला असता तर मला कळलं असं की साईडवेज टू अपट्रेंड मार्केट जाईल. ओके, पण जसं माझा इथे SL हिट झाला ना, ट्रेडिंग SL, तर मी माझी पोझिशन बंद केली. त्याच्यानंतर मी काही ट्रेड नाही केला. आणि जो तिसरा दिसतो 22,700 तो फक्त आणि फक्त हेजिंगसाठी होता. ओके, म्हणजे जो माझी दुसरी एंट्री होती ती कॉस्ट टू कॉस्ट गेली. पहिल्या एंट्रीमध्ये मला 1,000चा लॉस झाला. त्याच्यानंतर मी माझा लॅपटॉप वगैरे माझा iPad सगळं बंद केलं आणि मी ट्रेड बघितलं पण नाही की काय होतं ते. ओके, आता मी तुम्हाला ते सांगतो आहे की आता आपण सोमवारी आपण काय ट्रेड करू शकतो आणि आपण काय घेऊ शकतो ते तुम्हाला सांगतो. अगर तुम्ही विकली कॅन्डलमध्ये याल ना, मी दोघांसाठी सांगतो, जे सेलर्स आहेत त्यांना पण सांगणार आणि विकले ते बायर्स आहेत त्यांना पण सांगणार. पहिलं आपण सेलरचं बघूया. सेलरमध्ये अगर तुम्ही क्लिअर बघाल मार्केट खूप जास्त वॉलेटाईल आहे, बरोबर. खूप जास्त वॉलेटाईल आहे. हे इलेक्शनमुळे असू शकतं, त्याच्यामुळे मार्केटने एवढे खाली रॅली दिल्यानंतर परत वी शेप रिकव्हरी मारणं हे खूप कमी वेळ होतं. आणि ही ना तर त्याच्यानंतर वी शेप रिकव्हरी मारल्यानंतर मार्केट हे मोस्टली साईडवेजच होतं. जे सेलर्स आहेत ना ते काय करू शकतात ते मी तुम्हाला सांगतो. अगर तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन घाल ना तर जो विकली कॅन्डल त्याचा एक हाय आणि त्याचा लो मार्क करायचा. हे फक्त फ्लॅट ओपन झाल्यावरतीच आहे. अगर फ्लॅट ओपन झालं मार्केट तर तुम्ही 22,450चा कॉल सेल करू शकता किंवा 21,750चा कॉल करू शकता. मी तुम्हाला ॲडवाईज नाही देत आहे, पण तुम्ही तुमच्या हिशोबाने रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने करू शकता. अगर मध्ये ओपन झालं ना तर हे मार्केट पूर्णच्या पूर्ण साईडवेज होऊन जाईल, साईडवेज किंवा वॉलेटाईल होऊन जाईल या पूर्ण वीकसाठी. ओके, आणि समजा फ्लॅट ओपन होऊन अगर ही लेवल ब्रेक करते ना
जसं ही लेवल ब्रेक केली 2-3 दिवसांनी त्याची स्ट्रेंथ संपलेली असणार, तर अजून डाऊन साईडला मोमेंटम भेटणं थोडं कठीण होईल. ओके, आणि त्याला मार्केटला वरती जायचं असेल ना, तर त्याला गॅप एकदम मोठा गॅप अप होऊन त्याने हे क्विक मोमेंटम केली, त्याच्यानंतर इकडे सबस्टेन करणार ते मार्केट. ओके, अपसाईडला हे झालं सेलरचं आणि फ्लॅट ओपन झाला, तर हे मार्केट पूर्ण वीकमध्ये हे 300 पॉईंटच्या आतमध्येच मार्केट राहणार. ठीक आहे, आणि आता मी बायरसाठी सांगतो काय ते बायर्स काय करू शकतात. इवन मी स्वतः पण अगर फ्लॅट ओपन झाला ना, मी एक स्ट्रॅडल किंवा मग आयरन फ्लाय टाकणार आहे. अगर तुम्हाला आयरन फ्लायबद्दल अजून काही माहिती हवी असेल, म्हणजे लाईव्ह ट्रेड हवं असेल, तर मला नक्की कमेंट्स करा, मी त्याच्यावरती अपडेट पण देत राहीन. ओके, आता आपण बायर्ससाठी बघूया बायर्स काय करू शकतो. 15 मिनटाच्या कॅन्डलवरती तुम्ही जाल ना, तर तुम्हाला क्लिअर कळेल एवढ्या मोठ्या डाऊनफॉलनंतर एक व्ही शेप रिकव्हरी मिळाली. बरोबर, अगर त्याला वरती जायचं असेल ना, तर तो एक क्विक मोमेंटम देणार वरच्या साईडला, पण त्याला डाऊन साईडला जायचं असेल ना, तर हा जो त्याने ही जी प्राइस ॲक्शन बनवलं आहे बघा, ही जी प्राइस ॲक्शन असते ना, अगर त्या प्राइस ॲक्शन ब्रेक केला ना, त्याला वरती जायचं असेल तर मार्केट फ्लॅट ओपन होऊन क्विक वरती जाणार किंवा मग एकदम मोठा गॅप अप होणं. बरोबर, पण अगर ह्या प्राइस ॲक्शनच्या खाली गेला ना, तर समजा तर ते प्राइस ॲक्शन नाही फेल झालं. ओके, तसं सांगतो. अगर ह्या लेवलच्या खाली अगर गॅप डाऊन होता ना, तर तुम्ही ते 2 एंट्री घेऊ शकता, तर मार्केट डाऊन साईडला जायचे चान्सेस आहेत. ओके, मॅक्झिमम 2 एंट्री SL असणं अगर इन द मनीमध्ये करतो मी, तर मी माझा 1 लॉटच्या हिशोबाने 1000चा SL ठेवणार. रिस्क रिवॉर्ड 1:4 ठेवणार कमीत कमी डाऊन साईडला. मी प्रत्येक रिस्क रिवॉर्डबद्दल का सांगतो, कारण रिस्क रिवॉर्ड चांगला असेल तर आपण पुन्हाच्या पुन्हा प्रॉफिटेबल राहू शकतो. ओके, आणि अगर फ्लॅट ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक करतो आहे किंवा गॅप अप झाला ना, तर ते मार्केट वरच्या साईडला क्विक जायला पाहिजे. तर जास्तीत जास्त 1 एंट्री घेऊ शकतो आपण. जायचं असेल तर पहिल्या एंट्रीमध्ये जाणार, साईडवेज होऊन नंतर नाही जाणार वरच्या साईडला जायचं असेल तर. ठीक आहे, गॅप डाऊन ओपन होऊन हा लेवल ब्रेक करतो तर डाऊन साईडला जाऊ शकतं मार्केट. फ्लॅट ओपन होऊन हा ब्रेक करतो किंवा थोडासा गॅप अप होऊन हा ब्रेक करतो आहे, तर वरच्या साईडला एंट्री घेऊ शकतो. आणि मॅक्झिमम वरच्या साईडला 1 एंट्री, डाऊन साईडला 2 एंट्री घेऊ शकतो. ओके, आणि इथे तुम्ही 2 लॉट मारत असाल, तिकडे 1 लॉट मारायचा, इकडे 4 लॉट मारत असाल डाऊन साईडला, तर वरच्या साईडला 2च लॉट मारायचे. ओके, आणि आता आपण बँक निफ्टीमध्ये बघूया. बँक निफ्टीमध्ये काय करू शकतो आपण. बँक निफ्टीमध्ये पण पहिले मी तुम्हाला सेलरबद्दल सांगतो. तर आता ओपनच आहे 15 मिनटाचा चार्ट, तर मी तुम्हाला सांगतो बायरसाठी सांगतो. बायर्ससाठी सेमच आहे. अगर फ्लॅट ओपन होणं का ही प्राइस ॲक्शन ब्रेक करते ना डाऊन साईडला, तर मार्केट हे बऱ्यापैकी खाली जाऊ शकतं. ओके, आणि मार्केटला वरती जायचं असेल तर त्याला ही लेवल क्विक ब्रेक करायला लागणार. अगर क्विक ब्रेक करतं तरच वरती जाऊन सबस्टेन करणार. अगर फ्लॅट ओपन अगर साईडवेज गेला ना, तर वरच्या साईडला ब्रेक करणं थोडं कठीण होणार, कारण ही व्ही शेप रिकव्हरी मारली ना, त्याच्यानंतर मार्केट हे मोस्टली साईडवेज वॉलेटाईलच होतं. ठीक आहे, अगर त्याला फटाफट वरती जायचं असेल तर त्याला ही लेवल ब्रेक करून क्विक मोमेंटम द्यायला पाहिजे, किंवा गॅप अप ओपन होऊन पहिले 5 मिनटं बघायचे. अगर 5 मिनटं ग्रीन कॅन्डल बनवत असेल तर ते वरच्या साईडला जाऊ शकतं. ठीक आहे, पण स्ट्रिक्टली SL लावायलाच हवं आहे. आणि वरच्या साईडला मॅक्झिमम 1 एंट्री. अगर वरच्या साईडला जायचं असेल ना, तर मार्केट पहिल्या एंट्रीमध्ये जाईल. ठीक आहे, आणि कालचा रेजिस्टन्स अगर ब्रेक करतं आहे, खाली ओपन करतं ह्या लेवलच्या खाली, तर खालच्या साईडला मार्केट जाऊ शकतं. मॅक्झिमम 2 एंट्री. ठीक आहे, प्रत्येक एंट्रीचा SL 1000 रुपयाच्या आसपास, किंवा तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकतो. मी माझा 1000 रुपयाचा करतो. ओके, आणि इथे खालच्या साईडला 1:4चा टार्गेट असेल, आणि वरच्या साईडला फक्त 1:2 किंवा 1:3 मॅक्झिमम, कारण वरच्या साईडला मोठं टार्गेट भेटणं थोडं कठीण वाटतं आहे मला. ठीक आहे, आणि तुम्ही बँक निफ्टीचं का तुम्ही सेलिंग करत असाल ना, तर सेलिंगसाठी मी तुम्हाला सांगतो का तुम्ही विकली कॅन्डलमध्ये जाऊन पाहाल ना, तर विकली कॅन्डलमध्ये पण एक बऱ्यापैकी डोजी कॅन्डल बनवली. ओके, तर तुम्ही त्याचं हॉरिझॉन्टल लाईन घ्या. विकली कॅन्डलचा हाय मार्क करा, त्याचा एक लो मार्क करा. ओके, लो मार्क केला ना, आणि फ्लॅट ओपन झालं, एक मिनिट कुठे गेला, हां अच्छा, याच्यामध्ये ओपन झालं, फ्लॅट ओपन झालं ना मार्केट, तर त्याच्यानंतर हे मार्केट आहे ना, हे जे 1700 पॉईंट आहे त्याच्यामध्येच फिरणार. ठीक आहे, तर आपण 48,300चा कॉल सेल करू शकतो आणि 46,500चा पुट सेल करू शकतो. फ्लॅट ओपन झाला तर, कारण ते मार्केट पूर्णच्या पूर्ण आठवड्यामध्येच ओपन होणार आहे, मधल्या साईडवेज किंवा वॉलेटाईल होऊन जाईल. ओके, आणि अगर त्याला वरती जायचं असेल, मी स्वतः ह्याच्यामध्ये आयरन फ्लाय निफ्टी किंवा बँक निफ्टीमध्ये आयरन फ्लाय करतो. कुठे ओपन करतं त्याच्यावरती डिपेंड करतं मी काय करणार आहे. अगर समजा मी बँक निफ्टीमध्ये आयरन फ्लाय ही स्ट्रॅटेजी टाकली तर तुम्हाला त्याबद्दल काही अपडेटेड व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट्स करून नक्की सांगा, मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेन. अगर मार्केटला बँक निफ्टीला अगर हा लेवल ब्रेक करायचा असेल ना, तर त्याला गॅप अप ओपन होऊनच ब्रेक करायला पाहिजे. क्विक ब्रेक केलं ना, तर आपण 48,300चा आपण PE पण सेल करू शकतो नेकेड. पण त्याच्यासाठी तुम्हाला हेजिंग करावंच लागेल, म्हणजे मॅक्झिमम प्रॉफिट, म्हणजे तुम्हाला डिफाईन रिस्कसाठी तुम्हाला काही ना काही हेज करावं लागेल. ओके, आणि समजा तुम्ही स्ट्रँगल टाकला, फ्लॅट ओपन जर तुम्ही कोणी स्ट्रँगल टाकला,
जसं 48,300 झाल्यावर ब्रेक टच होता ना, तुम्ही 48,300चा जो पी कॉल आहे तो तुम्ही स्क्वेअर ऑफ करू शकता आणि हा एक कंटिन्यू करू शकता. ठीक आहे. मग त्याचा एस एल हा कॉस्ट टू कॉस्ट करायचा, म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम लॉस झाला तर वरच्या साईडचाच लॉस होणार, डाऊन साईडला तुमचा एस एल कॉस्ट टू कॉस्ट होऊन जाईल. बरोबर. म्हणजे तुम्हाला नो प्रॉफिट नो लॉसमध्ये तुम्ही निघू शकता. आणि समजा तुम्ही अजून एक करू शकता, अगर इकडे हे झालं तर तुम्ही दोन्ही एंट्री काढू शकता, म्हणजे विदाउट ॲडजस्टमेंट पण तुम्ही करू शकता, कारण ही खूप मोठी रेंज आहे. अगर ही ब्रेक करे पण त्यानं तुमचं ऑलमोस्ट प्रीमियम बऱ्यापैकी डिके झालेले असणार. ठीक आहे. आणि तुम्हाला अजून काही स्ट्रँगलबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर मला नक्की सांगा. स्ट्रँगल आणि स्ट्रॅडल आणि RN5बद्दल तर मी नक्की त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवेन. आणि मूव्हिंग एव्हरेजचा अपडेटेड व्हिडिओ पाहायला नक्की विसरू नका. तर नक्की पहा, शिकायला खूप काय काय मिळेल बायर्सला वगैरे. ठीक आहे.